नमस्कार. महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. कृष्णाकर सोसायटीमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपली व्यथा मांडणाऱ्या या सोसायटीत नेमका स्कॅम काय चालू आहे? पाणीपट्टी, खंडणी, लाच या सर्वच विषयांवर नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, उपनगराध्यक्ष गणेश मोहनराव काकडे, नगरसेवक सुदाम शेळके, दीपक भेगडे यांनी प्रकाश टाकला. पाहूयात. कृष्णाकर सोसायटीचं पाणी पेटलेलं आहे, तर त्या संदर्भात काय सांगाल? प्रथमतः ज्या कृष्णाकर सोसायटीमधील काही सुज्ञ नागरिक असतील त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून तळेगाव शहरातील पाणी स्कॅम म्हणून अशी एक पोस्ट टाकली आणि त्यांच्यामुळं आम्हाला कृष्णाकर सोसायटीमधील काही ज्या गडबड आहेत त्या आमच्या निदर्शनामध्ये आल्या. तर गेले 7-8 दिवसापासून ज्यावेळेस आम्हाला समजलं की तळेगाव नगरपालिकेचे जे आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिले कॉन्ट्रॅक्ट म्हणून आहे आर व्ही एंटरप्राइजेस, तर त्यांच्या माध्यमातून पडवळ म्हणून एक कर्मचारी होते. त्यांचं आणि सोसायटीच्या चेअरमन असतील, उपाध्यक्ष असतील, अध्यक्ष असतील, यांनी त्याला पैसे देऊ करून जास्त पाणी सोडत होते. हे आमच्या निदर्शनास आलं. आम्ही त्याला निलंबित केलं आणि सदर कॉन्ट्रॅक्टरला आम्ही 2 लाख रुपये दंड मारला. पण नंतर आम्ही खोलत गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की कृष्णाकर ह्या सोसायटीने गेले 2.5 वर्ष पाणीपट्टीच भरलेली नाही आहे. त्याचे हे बिल आहे 5,37,000 रुपये हे त्याचं बिल. म्हणजे 2.5 वर्षे कृष्णाकर सोसायटीने एकही रुपये नगरपालिकेत पे केलेला नाही आहे. दुसरी गोष्ट आमच्या निदर्शनास आली की ह्या सोसायटीला पाणी का कमी पडतं. तर आम्ही इथं आमचा ऑडिट केलं, वॉटर ऑडिट केलं आणि सर्वे केल्यानंतर आमच्या लक्षात आलं तिथं 2 विंग आहेत. एका विंगमध्ये 128 फ्लॅट आहेत, दुसऱ्या विंगमध्ये 68 फ्लॅट आहेत. पण सदरच्या बिल्डरने फक्त 4 इंची लाईन दिलेली आहे. 4 इंची लाईन असल्यामुळं इनलेटच कमी आहे. ताशी साधारण 4 इंची लाईनमधून तळेगावमध्ये 14 झोन आहेत, गाव भागात 7 आहेत, स्टेशन भागात 7 आहेत आणि प्रत्येक सोसायटीला फक्त तास ते सव्वा तास पाणी दिलं तर पूर्ण तळेगाव शहरामध्ये पाणीपुरवठा होऊ शकतो सुरळीत. जेव्हा ह्या सोसायटीचा आम्ही सभापती मार्च महिन्यामध्ये सभापती झाल्यानंतर आम्ही झोनिंग केलं आणि सगळ्यांना समान पाणी दिलं पाहिजे, तेव्हा ह्या सोसायटीला तास ते सव्वा तासामध्ये 60,000 ते 70,000 लिटरच्या दरम्यान पाणी येतं. आणि ह्याच त्याचे सर्व आम्ही फोटो असतील, मीटरचे फोटो असतील, ही 4 इंची त्यांना लाईन आहे आणि त्याचे सर्व आम्ही रिडिंग घेतो. 60,000 ते 70,000 लिटर त्यांना पाणी जातं. आमच्या नगरपालिकेच्या वतीनं त्यांनी सदर कुठलीही पाणीपट्टी भरलेली नाही आहे निदर्शनास आले आणि अजून पाणीपुरवठा वाढवून घेण्यासाठी त्यांची मागणी पाण्यासाठी आहे, मान्य आहे. 196 कुटुंब आहेत. तर त्यांनी अजून 2 इंची लाईनची आमच्याकडे मागणी करावी. त्यांनी कुठल्याही स्वरूपांची आमच्याकडं लेखी तक्रार केलेली नाही अजून, किंवा पाणी वाढ संदर्भात मागणी केलेली नाही आहे. ते फक्त फेसबुकवरून आमच्याशी बोलतात. फेसबुकवर बोलण्यापेक्षा प्रत्यक्षात येऊन नगरपालिकेत त्यांनी तक्रार करावी, पाणी वाढीसाठी मागणी करावी आणि मुख्य लाईनपासून त्यांनी 2 इंची लाईन स्वखर्चाने टाकून घ्यावी. कारण प्रत्येक बिल्डर ज्यावेळेस कंप्लिशन घेतो त्यांचं कंप्लिशन 15/4/2019ला झालं आहे. त्यांनी त्या आधारे आमच्याकडे 2 इंचीची अजून मागणी करावी. आम्ही 2 इंची लाईन त्यांना अजून द्यायला तयार आहोत आणि त्याला मीटर पद्धतीने त्यांना पाणी वाटप केलं जाईल. पण त्यांनी त्यांच्या फेसबुक लाईव्हमुळे तळेगाव नगरपालिकेची बदनामी झाली. आधी त्यांनी स्वतःचा आरसा पाहावा. वॉटर स्कॅम कोण करते? सोसायटीने अजून वॉटर बिल भरलेलं नाही आहे, 2.5 वर्ष पाणीपट्टी भरलेली नाही. उलट त्यांनीच एका चतुर्थ कर्मचाऱ्याला 2,000 रुपये प्रति महिन्यातून पाणी सोडून घेण्याचं काम केलं आहे आणि वरती तळेगाव नगरपालिकेची बदनामी करते. प्रथमतः त्यांनी 8 दिवसाच्या आतमध्ये तळेगाव नगरपालिकेची 5,37,000 रुपये थकबाकी भरावी, अन्यथा नगरपालिकेच्या वतीने त्यांचे कनेक्शन बंद करता येईल असे पाणी सभापती म्हणून मी सांगतो. धन्यवाद. त्यांनी जे फेसबुक लाईव्ह झालं होतं त्याच्यामध्ये खंडणी हा विषय बोलले होते की आमच्याकडनं खंडणी घेतली गेली, त्या संदर्भात काय सांगाल? मुळात हे आम्ही डिसेंबरमध्ये आम्ही सत्तेवर आलो. समजा आम्ही कारभार सगळा जो आहे तो डिसेंबरमध्ये हातात घेतला. त्याच्यानंतर आम्ही आता काय लगेचच कुठलं परिवर्तन होऊ शकत नाही. आम्ही देखील अभ्यास केल्यानंतर आमच्या निदर्शनात असं आलं की कॉन्ट्रॅक्टर कुठंतरी याच्यामध्ये आहे, काहीतरी करतो आहे. तर आम्ही कॉन्ट्रॅक्टर बदलला आणि मार्च नंतर त्यांनी यांना पैसे देणं बंद केलं. म्हणजे गेले जेव्हापासून सोसायटी चालू केली त्यांनी, बांधकाम त्यांचं झालं तेव्हापासून हे पैसे त्याला देत होते.
19 सालापासून. आता माझं असं म्हणणं आहे की त्यांनी नगरपालिकेची बदनामी केली की नगरपालिकेच्या आम्ही कर्मचाऱ्यांना आम्ही पैसे देतो. मग पैसे देऊन आता त्यांनी काय करायला पाहिजे होतं की जर त्यांना पाणी येत नाही तर आम्ही जर इथं बसलो आता नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पाणी कमिटी सभापती सगळे नगरसेवक स्थानिक त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती की आमच्याकडं हा संबंधित पाणी सोडणारा व्यक्ती हा आमच्याकडे पैसे मागतोय. याचा अर्थ तुम्ही असं करताय म्हणजे भ्रष्टाचार करायला भाग तुम्हीच पाडताय आणि तुम्हीच म्हणताय भ्रष्टाचार चाललाय. याचा अर्थ काय? पाणीपट्टी देखील त्यांनी भरलेली नाही आहे. म्हणजे करायचं तुम्हीच आणि ओरडायचं तुम्हीच. आज आम्ही तळेगावमध्ये पारदर्शक काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहे. पाणी हा जीवन आहे. आपण म्हणतो पाणी हे जीवन आहे. मग आम्ही प्रत्येकाला चांगल्या पद्धतीनं पाणी सप्लाय करण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु आज जर समजा तुम्ही भ्रष्टाचार करत असाल, आम्ही तर काही देव नाही आहे, आम्हाला कोण काय करते आम्हाला कळत नाही, पण तुम्हीच करताय आणि तुम्हीच आम्हाला म्हणतो भ्रष्टाचार करताय. पाणीपट्टी नाही भरत, लाईन छोटी आहे, तुमचेच प्रॉब्लेम. अजून एक प्रश्न आहे की त्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून त्यांना पाण्याचा प्रश्न प्रकर्षाने जाणवतोय. गेले 3 ते 4 महिने त्यांच्याकडे जी कुटुंब राहतात त्या कुटुंबांना वॉशरूमला सुद्धा पाणी नाही असा त्यांनी आरोप केला. हा सदरचा आरोप पूर्ण चुकीचा आहे. कारण त्यांना रोज 60 ते 70 हजार लिटर पाणी जाते. त्याचे आमच्याकडं गुगल इमेज आहेत आणि वॉटर रिडिंगचे मीटरसुद्धा आहेत. त्यांच्याकडं 196 कुटुंब आहे. बहुतांशी कुटुंब त्यांच्या इथं भाडेकरी आहेत. त्यांच्या इथं मूळ मालक तिथं राहत नाहीत 196 कुटुंबामध्ये. आणि ते टॉयलेटला पाणी नाही वगैरे असं होत नाही. चेअरमन अध्यक्ष त्यांचे जे सोसायटीचे असतील उपाध्यक्ष असतील हे धांदाच खोटं बोलत आहे की आमचा त्या सोसायटीवरती आरोप आहे. तुम्ही पाणीपट्टी आली असती तुम्ही पाणीपट्टीच 5,37,000 रुपये थकवली आहे नगरपालिकेचे आणि वरती नगरपालिकेला तुम्ही दोषी धरताय. 60 ते 70 हजार लिटर रोज त्यांना आता पाणी जाते. त्यांच्या पाणी वाढण्यासाठी त्यांनी 2 इंची लाईन टाकून घ्यावी त्यांच्या स्वखर्चाने. आम्ही त्यांना द्यायला तयार आहे. पाणी येत नाही हे धांदा खोटं आहे. आणि खंडणी कोण चेकनी देतं का? खंडणी मागतं ते असं म्हटलं ते खंडणी चेकनी दिली जाते का? म्हणजे दोषी कोण आहे याचं देखील आपल्याला विचार करण्याची गरज आहे. त्या सोसायटीमधले जे नागरिक आहेत त्यांनी याचा विचार करावा की आपणच खंडणी देतोय, चेकनी देतोय. खंडणी म्हणतात लाच देत आहे आणि चेकनी खंडणी असं कोण खंडणी चेकनी देत असतं का? या संदर्भात त्यांनी कुठल्याही प्रकारचं लेखी निवेदन दिलेलं नाही. अजून तर काही कुठल्याही स्वरूपाचं लेखी निवेदन नाही, तक्रार नाही, काय नाही. कारण त्यांच्या पाणीपट्टीच त्यांची थकीत आहे. पाणीपट्टीच थकीत असल्यामुळं त्यांनी फक्त त्या सदरून जे सचिनजी देशपांडे आहेत देशपांडे साहेबांची दिशाभूल होत आहे की सचिनजी देशपांडेंना माहीत नाही की सोसायटीने पाणीपट्टीच भरलेली नाही आहे. 2.5 वर्ष पाणी नगरपालिकेची फसवणूक चालली आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांची इनलेट जी आहे ती फक्त 4 इंच आहे. इनलेटच कमी असेल तर पाणी येईल कसं तुम्हाला? तुम्ही तुमच्या स्वखर्चाने सोसायटीने मोठी इनलेट टाकून घ्या, अजून 2 इंची लाईन टाकून घ्या. ओच आरडाओरडा करण्यापेक्षा प्रथमतः पाणीपट्टी भरा, नवीन लाईन टाकून घ्या, नवीन मीटरचे पैसे भरा. ह्याच्यामध्ये पूर्णतः आमच्या दृष्टीने सोसायटी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांनी स्कॅम केला आहे. त्यांनी जर लवकरात लवकर पैसे भरले नाही तर आम्हाला न्यायालयात त्यांचे कनेक्शन बंद करावं लागतील. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.